Last video, we have seen information about the topic angle bisector in chapter number 1, geometrical construction. Now today, we are going to learn about the new topic of our chapter, perpendicular bisector of the line segment. How to do perpendicular bisector? We can do here by practically. Let us start with draw the segment of length 4 cm and draw it perpendicular bisector. Let us start. Put a ruler in this way and draw the first point at 0, and from these we are going to draw the 4 cm length segment. So measure the distance between these 2 points. We held here distance 4 cm. So draw the segment of the length 4 cm. So now fix these 2 points and name these points. Suppose we give the name P, this point, and S to this point. Now we want to with a perpendicular bisector. So how to draw perpendicular bisector? Perpendicular indicate a 90 degree and bisector indicate two equal part of segment. विद्यार्थी मित्रांनो, 4 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड आपण या ठिकाणी काढलेला आहे. बिंदू P आणि बिंदू S यांच्यामध्ये 4 सेंटीमीटरचं अंतर आहे. आपल्याला ह्या रेषाखंडाचे 2 समान भाग करायचे आहे, परंतु त्यामध्ये आपल्याला एक विशिष्ट शब्द वाचायला मिळेल इथं, परपेंडिक्युलर. म्हणजे थोडक्यात काय, परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर या शब्दाचा अर्थ आहे लंब आणि बायसेक्टर म्हणजे दुभाजक. म्हणजे थोडक्यात काय, तर रेषाखंडाचे आपल्याला 2 समान भाग करायचे आहेत आणि त्या ठिकाणी तयार होणारा जो कोन असणार आहे तो 90 अंशाचा असणार आहे. म्हणून याचं नाव देताना परपेंडिक्युलर बायसेक्टर असं दिलेलं आहे. चला तर मग आपण काढूया परपेंडिक्युलर बायसेक्टर. So we need the compass in similar manner. This edge is the sharp edge of compass and this is the pencil's edge. We have draw the segment of 4 cm. So keep your sharp edge of compass on point P in this way and make a distance between 2 points larger than half. Means here रेषाखंड हा 4 सेंटीमीटर लांबीचा दिलेला आहे. त्याचं निम्म माप 2 सेंटीमीटर होईल. 2 सेंटीमीटर पेक्षा जास्त अंतर कंपासचं शार्प टोक आणि पेन्सिलचं टोक यांच्यामध्ये घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला आर्क काढणं सुलभ होईल. सो वी केप हिअर द डिस्टन्स बिटवीन शार्प एज अँड पेन्सिल एज मोर दॅन 2 सेंटीमीटर अँड mark the arc upper side of the segment in similar manner lower side of the segment. So similarly do the procedure here. Keep your sharp edge on point S and mark the arc upper side of the segment and similar manner lower side of the segment. We get 2 intersecting point, one upper side of the segment and similar another one at the lower side of the segment. So fix these 2 intersection points. Take a ruler and kept in such a way that
these 2 points are come into the straight line. With help of a ruler, we can draw or join these 2 points with each other. In this way, we draw the perpendicular bisector. Here, the angle between segment and bisector is 90 degrees. Therefore, this line that draw to the segment is called as perpendicular bisector. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जी रचना करतोय हिला लंब दुभाजकाची रचना असे म्हणतात. सर्वात पहिल्यांदा दिलेल्या मापाचा रेषाखंड काढायचा. या ठिकाणी आपण 4 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड PS काढलेला आहे. त्यानंतर कंपासचं टोकदार टोक P या बिंदूवर ठेवायचं. निम्म्यापेक्षा जास्त अंतर दिलेल्या रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासचं टोक आणि पेन्सिल यामध्ये घ्यायचं. वरच्या बाजूला एक कंस काढायचा, खालच्या बाजूला एक कंस काढायचा. त्याच पद्धतीने कंपासचं टोकदार टोक S बिंदूवर ठेवायचं. वरच्या बाजूला एक कंस काढायचा आणि खालच्या बाजूला एक कंस काढायचा. दोन्ही कंस ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झालेले आहेत ते पट्टी ठेवून दोन्ही पॉइंट सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायचे. या ठिकाणी आपोआपच 90 अंशाचा कोन तयार झालेला असेल आणि म्हणून याला म्हणताना लंब दुभाजक असं म्हणलेलं आहे. हे दोन्ही जे पार्ट आहेत ते जर तुम्ही पट्टीच्या साहाय्याने मोजून पाहिले तर अगदी त्यांची मापं समान, म्हणजे हा भाग 2 सेंटीमीटरचा असेल आणि हा भाग 2 सेंटीमीटरचा असेल. म्हणजे थोडक्यात काय, रेषाखंडाचे 2 भागात विभाजन केलंय त्या शब्दाचा अर्थ झाला बायसेक्टर. आणि त्याला परपेंडिक्युलर का म्हणलेलं आहे तर या ठिकाणी 90 अंशाचा कोन झालेला आहे म्हणून या संपूर्ण रचनेलाच नाव आपण देताना म्हणलेलं आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर. आय थिंक you can understand this construction, perpendicular bisector of the line segment. So your homework is do 3 construction. I given here homework. Length AB having distance 6 centimeter. Length XY is equal to 7 centimeter, and last one length PQ is equal to 8.4 centimeter. So this is your homework. You can do this your homework and show me tomorrow up to the 6:30 p.m. So student, we can finish our this topic perpendicular bisector. Thanking you.